पाहिली, मोडकी गाडी पाहिली, वट्यावरचं अंगण सुनं पाहिलं. आमचा बाप ओट्यावरती बसायचा, पेपर वाचत बसायचा. अरे ती मोडकी सायकल घेऊन गावभर फिरायचा आमचा बाप. अरे गावामध्ये बाप रुबाबात फिरायला लागला तर बापाला बघून आमच्या गावची माणसं रामराम ठोकायची, पण आमचा बाप आज उरला नाही. अरे आमचा बाप आम्हाला केव्हा आठवतो, ज्यावेळी खुंटीला अडकवलेली जपाची माळ पाहिली की आम्हाला आमचा बाप आठवतो. अरे दुसऱ्या शेतामध्ये राबत असणारा दुसऱ्याचा बाप पाहिला की आम्हाला आमच्या बापाचा संघर्ष आठवतो. अरे ज्यावेळी एखाद्या बापानं अंगा खांद्यावरती पोराला घ्यावं आणि हाताला धरून शाळेत न्यावं, त्यावेळी अंगणवाडीत बसणारा आणि आमच्यासाठी स्वतःचा दिवस वाया घालवणारा आमचा बाप आम्हाला आठवतो. अरे ज्यावेळी आम्हाला चालायला येत नव्हतं, आमच्या आई बापानं आम्हाला हाताला धरून चालायला शिकवलं. अरे त्याच बापानं आमचं नशीब, आमचं जीवन आणि आमचं सगळं काही सावरलं. तो बाप आज उरला नाही. आमचा बाप घरामध्ये झोपून असू द्यात, आमचा बाप घरामध्ये वयोवृद्ध असू द्यात, नवे नवे आमचा बाप घरामध्ये आजारी असू द्यात, झोपून असलेल्या बापाला पाहिलं ना तरी सुद्धा महाराज त्या पोराला सांत्वन असते की माझ्याकडं वाईट नजरेने बघायची कोणाची हिंमत नाही, कारण आमच्या घरामध्ये माझा कोण जिवंत आहे? माझा बाप जिवंत आहे. बाप जिवंत आहे. मुलाला कळत नाही लाईट बिल किती येत आहे, भाजीपाला कुठून येतोय. अरे दळण कुठून दळून आणायचं मुलाला माहित नसतं. दारे कसे धरायचे असतात मुलाला माहित नसतं. पैसा कुठून येतोय मुलाला माहित नसतं. अरे घरामध्ये पैसा किती लागतोय, खर्च किती होतोय मुलाला माहित नसतं. बाप गेल्यानंतर कळतं दारे कसे धरायचे, बाप गेल्यानंतर कळतं भाजीपाला कुठून आणायचा, बाप गेल्यानंतर कळतं की शेतामध्ये राबायचं कसं असतं. अरे बाप गेल्यानंतर कळतं की लाईटीची बिलं कशी बंद करावीत, लाईटीची बटणं कशी बंद करायची, हे बाप गेल्यानंतर कळतं. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे, अरे तुमच्या माई बापाला काय लागत नाही रे. आता नवीन सण येऊ द्यात, दिवाळी येऊ द्यात, तुमच्या बापाला कपडे घेऊ नका, तुमच्या आईला साडी घेऊ नका, त्यांना काडी मात्र अपेक्षा नसते रे तुमच्याकडून. फक्त एकदाच आपल्या माई बापाच्या जवळ जा आणि आईला एक मिठी मारून आईला विचारा, आई तुला बरं वाटतंय का ग. बाबांच्या चरणाचा स्पर्श करा आणि बाबांना विचारा, बाबा तुम्हाला मी जेवण घालू का. एक घास आपल्या हाताने आपल्या बापाच्या तोंडामध्ये भरवा. अरे पहाडासारखा दिसणारा बाप ज्यानं कधीच आपलं दुःख कोणाला दाखवलं नाही. अरे अख्खं गाव रडलं पण आमच्या बापाच्या कधी डोळ्यात पाणी आलं नाही. पण तो बाप तुमच्या एका प्रेमाच्या स्पर्शानं आणि एका विचारपुषेनं तो पहाडासारखा बाप नाही त्याला रडू कोसळलं तर विचारा. अरे गावभर मुलीचं लग्न असलं तर पत्रिका वाटत फिरतो, गावभर लाडू वाटत फिरतो, माझ्या दीदीच्या लग्नाला यायचं बरं का, माझ्या दीदीच्या लग्नाला यायचं. अरे जो बाप ज्याची मान कधी चार माणसात झुकली नाही, तो बाप आपल्या मुलीच्या लग्नाला प्रत्येकाला खाली वाकून नमस्कार करत असतो. काही चुकलं तर माफ करा, सांभाळून घ्या बरं का पाहुणं. अरे ज्या बापानं स्वतःचा पेन देताना माणूस 5 वेळा, अरे 10 वेळा विचार करेल 5 रुपयाचा पेन देताना दुसऱ्याला, पण तो बाप आपल्या 25 वर्ष सांभाळलेल्या आपल्या काळजाचा तुकडा आपली लेक देताना किती विचार करत असेल विचार करा. अरे काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपलेली लेक ज्यावेळी सासरला जाते ना, कधीच त्या बाप कुणासाठी न रडणारा, कधीच बाप कुणासोबत हात न पसरणारा, तो बाप त्या लेकीसाठी आपल्या पाहुणे रावळ्यांकडे माफी मागतो आणि सांगतो, दादा हो, अहो माझी लेक मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले, तिच्या डोळ्यात मी आसवे येऊ दिले नाहीत. माझी लेक तुमच्या घरामध्ये येईल ना त्यावेळी जास्त सोनं नाणं नाही घेऊन येणार, आमची धनदौलत कमी आहे, आमचा बंगला नाही, आमची गाडी नाही, पण एक गोष्ट सांगते बरं का दादा, तो बाप सांगतोय पाहुणे मंडळींना, आमची लेक एवढी सुसंस्कृत आहे, रोज आमची लेक ज्ञानेश्वरीचं पारायण करते, गाथा वाचते, भगवंताचं दर्शन घेते. अरे रात्रंदिवस भगवंताचं स्मरण माझ्या लेकीकडे आहे. माझी लेक येताना तुमच्या घरी सोनं नाणं नाही घेऊन आली ना तरी सुद्धा माझी लेक येताना ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या घरात घेऊन येईल आणि तुमच्या घराचं नंदनवन करून टाकेल, गोकुळ करून टाकेल. हा विश्वास त्या बापाचा आहे.
धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारावया पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त भावा कोणी यमाचे यमदंड चुकतील नरक यमाचे यमदंड चुकतील नरक जन्मी येता एक हरी भक्त तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती त्यांचे सदा पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त जन्मायावा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पायरीशी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः
नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मस्तक हे पायावरे, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे, सर्वांनी पुढे येऊन बसायचं। पुढे जागा आहे, मागून येणारी मंडळी मागं बसतील, पुढे येऊन बसा। चला पटपट, पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांना विनंती आहे, चला पटपट पुढं। भव्य दिव्य असा मंडप आपल्या शेंडगे परिवारानं सुंदर असं नियोजन आणि आयोजन केलेलं आहे। महिला मंडळाने इकडे या साईडला या, पुढे या, इकडे सरकून थोडं पुरुष मंडळ बसा। चला पुढे या महिला मंडळ, या इथं पुढे बसलं तरी। विठ्ठल 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 विठ्ठल। धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशी तारावया, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज। ऐसा हरी भक्त व्हावा कोणी, संप्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग संत मान्य संत, देवमान्य संत, लोकमान्य संत, संत हृदय सम्राट, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, भक्तीचा मळा, प्रेमाचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्या संतांच्या अभंगवाणीला किंबहुना सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, अग्नीची दिव्यता, नदीची सुचितता आणि मातेची वात्सल्यता लाभली असे असणारे संत सम्राट जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। ज्या निमित्ताने आपण सगळेजण आज इथं जमा झालेलो आहोत, नैमित्तिक कीर्तन सोहळा, नैमित्तिक कीर्तन महोत्सव, ज्या निमित्ताने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आपले असणारे वैकुंठवासी कैलासवासी बाळासाहेब यशवंतराव शेंडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, यांच्या श्राद्धानिमित्त आपल्या शेंडगे परिवारानं, आमच्या अंकुश दादा असतील, संपूर्ण शेंडगे परिवार आहे, आपल्या पित्याबद्दलची असणारी, चुलत्याबद्दलची असणारी तळमळ,
त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. पण शेंडगे परिवारांच्या मनामध्ये, आठवणीमध्ये गेले 1 वर्ष त्यांच्या डोळे आठवणीने पाणवले असतील, मनामध्ये आठवणींनी घर केलं असेल. आज आपल्या बाबांना जाऊन, आपल्या घरातल्या व्यक्तीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. पण आपल्या घरातल्या व्यक्तीचं जाणं काय असतं ना, त्याचं दुःख, त्याच्या यातना, आपल्या जवळचा माणूस आपल्याला जोपर्यंत सोडून जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळत नाही. नीट ऐका सरगरवाडीकर, आपला बाप आपल्या सोबत जिवंत आहे, आपली आई आपल्या सोबत जिवंत आहे, आपला भाऊ, आपला परिवार, बायका, पोरं, आपला सर्व परिवार आपल्या सोबत आहे ना, तोपर्यंत आपल्या परिवाराची किंमत जाणून घ्या. कारण कोणी दिवस कधी येईल, कधी देवाचं बोलवणं येईल आणि हा देह सोडून जावं लागेल, सांगता येणार नाही. कारण या देहाचा काय भरोसा. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. हो कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोणी दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कधी कोणता दिवस शेवटचा येईल हे सांगता येत नाही. म्हणून आजचा हा दिवस जर पाहिला तर आज 1 वर्ष झालं बाबांना जाऊन. बोलताना इको कमी ठेवा, बंद ठेवा आणि बेसवर ठेवा, बेस वाढवा. विठ्ठल 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 विठ्ठल, अरे विठ्ठल 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 विठ्ठल. आज दिवस एवढा सुंदर आहे. आज पाहायला गेलं तर सगळ्यांना माहित आहे आजचं वर्ष नवीन आहे. 2025 ला आपण काल मागे टाकून आलो. आज नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आजचं वर्ष कोणतं आहे बोला. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला. तुमच्यासाठीच कीर्तनाचा कार्यक्रम आहे. वर्ष कोणतं चालू झालंय? 2026. माणसं आजच्या दिवशी आनंद व्यक्त करतात. आजच्या दिवशी माणसं पार्ट्या करतात. आजच्या दिवशी माणसं वेगवेगळे कार्यक्रम सेलिब्रेशन ठेवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाला वाटतं की नवीन वर्ष आलंय, पण अरे वेड्या, आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालंय. हे माणसाच्या लक्षात येत नाही. माणसं आनंद साजरा करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आलेल्या दिवसाचा उपयोग कसा करायचा आहे, आलेल्या दिवसाचा वापर कसा करावा. एक एक क्षण महत्वाचा आहे. एक एक काळ आयुष्यातला आपल्या वाया चाललाय. अरे कधीतरी घड्याळाकडे पहा. घड्याळाचे एक एक सेकंद ज्याप्रमाणे कमी होतात ना,
तसं आपल्या जीवनातला एक एक श्वास संपत चाललेला आहे. एक एक श्वास, एक एक मिनिट, एक एक तास, अरे एक सेकंद एवढा महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. माणसाला वेळेचा उपयोग करता आला पाहिजे. नवीन वर्ष खरं तर आपल्या मराठी माणसांचं पाडव्यालाच आहे, पण ज्याप्रमाणे काल कॅलेंडर बदललं, माणसांच्या मते आज 2026 म्हणजे नवीन वर्ष चालू झालंय. पण मला सांगायचंय त्याबद्दल की इथे जमलेल्या जी सगळी श्रोते मायबाप असतील, नवीन वर्षाच्या निमित्ताने एक गोष्ट ऐका. नवीन वर्षी काय घडलं, नवीन वर्षी काय मिळवलं. जुने सरले, जुने सरले, नवीन उरले. जुने सरले, नवीन वरले, पाहता पाहता सर्वच बदलले. नीट ऐका बर का. नवीन वर्षी काय घडलं, जुने सरले, नवीन उरले, पाहता पाहता सर्वच बदलले. पण एक गोष्ट जीवनामध्ये लक्षात घ्या, स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठी सदैव राहील आणि तुम्हा सर्वांकरता हे नवीन वर्ष सुख समृद्धी आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंदी आणि आरोग्याचं राहील, हे मात्र मी नक्की सांगू शकते. या नवीन वर्षी एक संकल्प करा. नवीन वर्षी संकल्प करा की जीवनामध्ये एक मी नक्की काहीतरी चांगली गोष्ट करीन. नवीन वर्षी एक संकल्प करा की जीवनामध्ये रोज मी काहीतरी नवीन गोष्ट शिकेल. या नवीन वर्षामध्ये अरे संकल्प करा की हे नवीन वर्ष इतर कोणत्याही क्लब मध्ये साजरा न करता हे नवीन वर्ष घरातल्या कुटुंबातल्या माझ्या जवळच्या प्रेमाच्या मंडळींमध्ये साजरा करील. या नवीन वर्षी संकल्प करा की इतर कुठं दुसऱ्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा अरे जे घरात माझे तीर्थ आहेत त्या माई बापाच्या आशीर्वादानं साजरा करील. हे नवीन वर्ष साजरा करायचंय तर असं साजरा करा. आजची तारीख पण एवढी महत्वाची. एक 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 म्हणजे कशी, आज तारीख एक आहे, महिना पहिला आणि या वर्षातला दिवस सुद्धा पहिला. म्हणून एक जाता जाता 2 मिनिटाचं तुम्हाला एक सांगून जाईल की प्रत्येकाला वाटतं हे नवीन वर्ष आनंदाचं जावं, तर एक मी तुम्हाला महा उपाय सांगेल की आजच्या दिवशी तुम्ही घरी गेल्या गेल्या सगळ्यांनी हे नक्की करून पहा की ज्यांना वाटतंय ना, ज्याच्या जीवनामध्ये संकट आहेत, ज्याच्या जीवनामध्ये चिंता आहेत, ज्याच्या वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष आहे, ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, ज्याची मुलं बाळ ज्याचं ऐकत नाहीत, ज्याचं आरोग्य खराब आहे, शिक्षणामध्ये डोकं चालत नाही, इतर प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेच यश येत नाही, अशा माणसांना हा उपाय करायचा आहे. सगळे ऐका, कीर्तनाला आलेले सरगरवाडीकर सगळ्यांनी काय करायचं, 7 काळे मिरे घ्यायचे. काळी मिरी माहितीये ना, 7 काळ्या मिरी घ्यायच्या आणि लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या 7 मिऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायच्या. किती वेळा? 7 वेळा फिरवायच्या. 7च मिरी घ्यायच्या, त्या 7 मिरी प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायच्या आणि त्या 7 वेळा फिरवलेल्या मिरी महादेवाच्या मंदिरात जा आणि त्या 7 वेळा फिरवलेल्या मिरी त्या महादेवाच्या लिंगावरती अर्पण करा. भगवंताचं दर्शन घ्या. या नवीन वर्षी तुमचं दुःख निवारल्याशिवाय राहणार नाही, तुमचं दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हा भगवंताचा आशीर्वाद आहे. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. कारण मरणाची वेळ प्रत्येकाची आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा शेवटचा दिवस जसा आपल्या बाळासाहेबांच्या जीवनामध्ये आलाय की आजचा त्यांचा दिवस शेवटचा आहे.
त्यांना हा देह सोडून ही मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागलं. पण इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जण, कुणी सुद्धा इथं राहिला आलेलं बरोबर आहे का पुरुष मंडळ? का आहे कुणी असं महाराज? जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हो जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मा आले बाळ त्याची वाट, त्यात काही नवल नाही. पण जन्माला आलेलं नुकतं बाळ सुद्धा मरण पावतं. मरण कुणाच्या हातामध्ये? जावं लागणार आहे सगळ्यांना. इथं कुणी सुद्धा राहिला आलेलं नाही. प्रत्येकाचं मरण ठरलेलं आहे. येते नाही उरोले अवतार, येते नाही उरोले अवतार. एरते बाबर जीव के, एरते बाबर जीव के. येत नाही उरोले अवतार, येत नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव गीते, हो हो हो, एरते पामर जीव गीते. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव गीते, हो एरते पामर जीव गीते. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव गीते, हो हो हो, एरते पामर जीव गीते. येत नाही उरो आले अवतार. एरती पामर जीव किती, हो एरती पामर जीव किती. इथं कुणी सुद्धा राहिला आलेलं नाही. प्रत्येकाच्या जाण्याचा दिवस वेगळा असू शकतो, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी असू शकते, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी असू शकते. पण नीट ऐका सरगरवाडीकर, मी जाणारच नाही, मला मरणच नाही असं आहे का हो कोणी? बोला की केस बेस करते का काय? मला सांगा, तुम्हाला कोणी इथं रोजानं आणून बसवलंय का? काहीतरी रिॲक्शन द्या. कुणाचं महाराज काहीच रिॲक्शन नाही. महाराजांचं चाललंय ना, चालू द्या. कीर्तनामध्ये बसताना सगळ्यांनी 3 गोष्टी लक्षात घ्यायच्यात बरं का, लक्ष देऊ नये का. कीर्तनामध्ये बसताना सगळ्यांनी ताट बसायचं. कसं झाले बरं का काही जणी ताट. दुसरा नियम, कीर्तनामध्ये बसताना चेहऱ्यावरती हसू पाहिजे. मला माहिती आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत. अरे पण मला सांगा, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती दुःख ठेवलं, अडचणी ठेवल्या, तर आपल्या आयुष्यातलं दुःख कमी होणार आहे का? होणार आहे का कमी? आणि दुःखाचंच वाटत असेल तर प्रत्येकाच्या वाटणीला दुःख आहे. मी आज इथं तुमच्या पुढे कीर्तन करते ना, मी सुद्धा काल दवाखान्यात ऍडमिट होते.
आणि इथं आज सकाळी कीर्तनाला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. दिसतंय का तुम्हाला मी पेशंट आहे? वाटतंय? चेहऱ्यावरती हसू ठेवा, आनंद ठेवा. त्या भगवंतानं तुमच्याकडे पाहिलं ना, तर तुमचा चेहरा बघून त्याला सुद्धा तुमच्या घरात यावंसं वाटावं. नाहीतर आपलं चेहरा महाराज फुटलेल्या गौरी सारखा बघून आलेली लक्ष्मी घरातनं माघारी जाईल. कीर्तनामध्ये सावध राहा. कीर्तनामध्ये कीर्तनकार काय बोलतोय, कशा करता चाललंय, मला सांगा. हे कीर्तन माझ्यासाठी आहे? बोला महिला मंडळ, हे कीर्तन कुणा करताय? आम्ही कीर्तन करून थकलो. लहान वयाच्या लहानपणापासून कीर्तन करतोय. इथं आज तुम्ही कीर्तनाला बसलाय ना, हे कीर्तनाचा आट्टा शेंडगे परिवारानं कशा करता केलाय बाबा? हे कीर्तन आमच्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचावं. अरे आमच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी याचं साधन आहे कीर्तन. आम्ही कीर्तनाला येतो आणि जो कीर्तनाला बसलाय त्याला घेऊन महाराज साईडला जातो आणि त्याच्यासोबत गप्पा मारत बसतो. चालू दे त्यांचं कीर्तन. अशी वाईट परिस्थिती आमची. अरे भाग्य लागतं कीर्तनामध्ये बसायला, भाग्य लागतं कीर्तन कानावरती पडायला. वाईट वाटतं कधीतरी तुमच्यासारखी मंडळी, वयोवृद्ध मंडळी कीर्तनामध्ये समोर बसली ना की वाईट वाटतं. आठवतात आमची सुद्धा काही माणसं जी पूर्वज आम्हाला आशीर्वाद देऊन गेले. अरे ज्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज इथं कीर्तनाला उभा आहे, ज्यांच्या प्रेमापोटी आज आम्ही सर्व जग फिरतोय. कधी कधी वाईट वाटतं की ज्या आमच्या आजोबाच्या अंगा खांद्यावरती आम्ही खेळलो. अरे स्वप्न होतं आमच्या सुद्धा आज्याचं, तुमच्यासारखी म्हातारी माणसं पुढे बसलेली पाहिली की आम्हाला सुद्धा आमचे स्वर्गवासी कैलासवासी एकनाथ कर्वे आमचे आजोबा आठवतात. त्यांची सुद्धा इच्छा होती की माझ्या नातीनं चांगलं नाव मोठं करावं, टीव्हीला कीर्तन दिसावं, नाव लौकिक व्हावा तिचा जगामध्ये, तिचं लग्न नातवंड आम्ही डोळ्याने पाहावे. पण नाही राहिला महाराज आमचा आजा, गेला निघून. इथं कीर्तनाला असलेल्या तरुण मंडळींना माझं सांगणं आहे की आपण आपल्या आजोबांचा, आजीचा, वयोवृद्ध मंडळींचा, आपल्या माय बापाचा रागराग करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली मंडळी जोपर्यंत आपल्या सोबत आहेत, आपल्याला नाही प्रेम कळत त्यांचं. अरे आज अख्खा महाराष्ट्र नम्रता कर्व्याला ओळखतोय. आज पाहायला गेलं तर झी टॉकीजला कीर्तन आहे, जी मराठीला कीर्तन आहे, सगळीकडे कीर्तन आहेत. पण हे सगळं कौतुक बघायला आज आमचा आजोबा नाही उरला. त्याचा प्रेमाचा आशीर्वादाची थाप पाठीशी नाही उरली. तेव्हा कुठंतरी आठवतं की आम्ही याच्या नादामध्ये एवढे पुढे निघून गेलो की आम्हाला आमच्या आजी आजोबांना, माय बापाला वेळ द्यायचा राहून गेला. आज आम्ही नुसतं धावतोय, पळतोय, संघर्ष करतोय. इथं उपस्थित असलेल्या मंडळींना माझं सांगणं आहे, अरे आम्ही 30,000 पगार आहे, 50,000 पगार आहे, 1,00,000 पगार आहे, त्याच्या नादात आम्ही धावतोय. आज आम्हाला घरातल्या मंडळींसोबत जेवण करायला वेळ नाही, आज आम्हाला घरातल्या मंडळींसोबत बोलायला वेळ नाही, आज आम्हाला घरातल्या मंडळींसोबत चर्चा करायला वेळ नाही. आणि ज्या वेळी आम्ही सगळं पाहतो, सगळं काही असतं, सगळं काही, आमच्याकडे वेळ नसतो. पण ज्या वेळी आपली जवळची माणसं निघून जातात ना, त्यावेळी महाराज ही पोरं त्यांच्या सरणावरती डोकं आपटून रडतात, त्यांचा फोटो छाताडावर घेऊन रडत बसतात. अरे वेड्या, जोपर्यंत ती माणसं आपल्या सोबत जिवंत होती, हसत होती, बोलत होती, आम्हाला नाही जमलं त्यांच्यासोबत बोलायला, नाही जमलं त्यांच्यासोबत चर्चा करायला, नाही जमलं त्यांच्यासोबत वेळ घालवायला, आणि तो गेल्यानंतर आम्ही रडतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये माणसाची किंमत जोपर्यंत माणूस आपल्या सोबत आहे तोपर्यंत करा. माणूस मेल्यानंतर अशीच चांगला होता तो,
चांगला वागत होता तो, असा होता तो, असे म्हणणारे भरपूर आहे. पण जिवंतपणी माणसाला चांगलं म्हणायला शिका. सरगरवाडीकर, काही माणसं अशी आहेत की समोर गोड बोलतील, समोर आपली वाहवा करतील, पण माग आपल्याला नावं ठेवतील. अरे मागट नावं ठेवण्यापेक्षा आणि समोर गोड बोलण्यापेक्षा एक वेळ तुम्ही समोर नावं ठेवा, पण त्या माणसाच्या माग मात्र त्याच्यासोबत गोड वागा, माग तरी त्याच्यासोबत नीट बोला. कारण जीवनामध्ये येऊन या देहाचा काही भरोसा नाही, कधी त्याचं बोलवणं येईल. ही वापराय दिलेली खुली देवानं, याचं जास्त बिल झालं, भाडं झालं की देव म्हणतो निघा आता. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. शाम के बाद होगा सवेरा, देखना हो तो दिन तुम्हें सुनेरा. के बाद भी तुम्हें सुनेरा, देखना है तो दिन तुम्हें सुनेरा. गाँव फूलों पे रखने से पहले तुम्हें पत्थरों पे चलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जाणार आहे बाबा, हे जाणार आहे. त्याचं बोलवणं आलं ना की ही देहरूपी खोली खाली करून जावं लागतंय. कोणत्याही क्षणी येऊ शकतं ना, त्याला मरण म्हणतात. बघा माणसं म्हणतात महाराज चांगला होता तो, चांगला बोलत होता, अहो आमच्या सोबत जेवण करायला बसला, आताच जेवण करून गेला, आणि अचानक फोन येतो की तो माणूस आता राहिला. अवघड आहे मरणाचं. कोणत्याही ठिकाणी येऊ शकतं, त्याला मरण म्हणतात. मरण बघत नाही ते ठिकाण, मरण बघत नाही ते वय. मरण म्हणत नाही तू 50 वर्षाचा आहे, मरण म्हणत नाही तू 60 वर्षाचा आहे, मरण म्हणत नाही तू 25 वर्षाचा आहे, मरण म्हणत नाही तू 5 वर्षाचा आहे. अरे मरण म्हणत नाही तू नुकताच जन्माला आलाय. नुकतंच जन्माला आलेलं बाळ सुद्धा मरण पावतं. मरण बघत नाही ते वय. मरण बघत नाही तुझं लग्न झालंय, मरण बघत नाही तू बाप झालाय, मरण बघत नाही तू आजा झालाय, मरण बघत नाही तू मामा झालाय, मरण बघत नाही तू आजी झालीये, मरण बघत नाही तू मावशी झालीये, मरण बघत नाही तू आई झालीये. कोणत्याही नात्यात येऊ शकतं, त्याचं नाव आहे मरण. मरण बघत नाही तू जेवण करतोय, मरण बघत नाही तू झोपलाय, मरण बघत नाही तू उठलाय, मरण बघत नाही तू आंघोळ करतोय,
मरण बघत नाही. तू गाडी चालवतोय, कोणत्याही अवस्थेमध्ये येऊ शकतं, त्याला मरण म्हणतात. घास गिळी सत्ता नाही हाती, घास गिळी सत्ता नाही हाती, घास घेई सत्ता घास घेई सत्ता ती नाही. अक्षण भांगुर हे जायन कळता, घास गिळी सत्ता नाही हाती. शरभांगुर हे जायन कळता, घास गिळी सत्ता, घास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, नाही हाती. म्हणून मरण कधी कोणाला चुकलेलं नाही. या गावातल्या, या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या प्रत्येकाला मरावं. काय काय जण म्हणतील, महाराज कुणी बोलवलं तुम्हाला कीर्तनाला, आम्हाला घालवाय आला. पण बघा, मी असंच एका कीर्तनामध्ये सांगत होते, या गावातल्या प्रत्येक माणसाला मरावं लागणार आहे. सरगरवाडीकर सगळी माणसं कीर्तनातच रडायला लागली. या गावातल्या सगळ्यांना मरावं लागणार आहे. सगळी माणसं कीर्तनात रडतायत आणि एकच म्हातारी हसत होती. मी म्हणलं, आजी सगळी माणसं रडते ती, तुम्हाला नाही का मरणाचं दुःख, तुम्हाला नाही का रडायला येत? सगळी माणसं रडतात आणि तुम्ही का हसता? ती म्हणली, महाराज तुम्ही सांगितलं या गावातल्या सगळ्यांना मरावं लागणार आहे, मी का नाही हितली नाही, मी का नाही सातारवरनं आली. आता सातारवरनं आली म्हटलं मरायचं नाही का? मरावं लागणार आहे. मला सांगा, तुमचे पंजोबा, सगळ्यांना कॉमन विचारते, पंजोबा आहेत का गेले? मोठ्यानं उत्तर येऊ द्या, जोरात. आहेत का गेले? गेले. तुमचे आजोबा आहेत का गेले? गेले. तुमचे वडील आहेत का गेले? काहींचे आहेत, काहींचे. आता तुमचा कधी नंबर आहे? सांगण्याचं तात्पर्य काय? इट इज अ चेन, इट इज अ सायकल, इट इज अ कंटिन्युटी सिस्टीम. हे चालत आलंय आणि असंच चालत राहणार आहे. अजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, नातू पंतू तोही तैसा झाला, पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मी माझ्या मनाचं सांगत, त्याला प्रमाण आहे. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. महाराज सांगतात, अरे बाबा आपण हा काळ बघतोय, ही परिस्थिती बघतोय, एवढा भयंकर काळ असणार आहे, एवढा भयावह काळ असणार आहे. आज जर पाहायला गेलं ना, तर हे कलियुग, तुम्हाला जर तुमचं मरण सुधरवायचं असेल, जाणं निश्चित आपल्या हातामध्ये नाही, पण इथून कसं जायचं हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. मरण जर सुधरवायचं असेल तर आनंदाच्या पाठीमागं लागण्यापेक्षा, सुखाच्या पाठीमागं लागण्यापेक्षा, आज प्रत्येकाला वाटतं मला सुख पाहिजे. जेवढं महाराज नवऱ्याला बायको प्रिय आहे, जेवढी नवऱ्याला बायको प्रिय, तेवढं माणसाला आजकाल सुख प्रिय आहे. जेवढं भक्ताला देव प्रिय आहे, तेवढं आजकाल माणसाला सुख प्रिय आहे. जेवढं महाराज नवऱ्याला नातेवाईक आवडतात, कुणाचे?
सांगता का जाऊ घरी? कुणाचे नातेवाईक आवडतात? तुमचे नाही, बायकोचे. नवऱ्याला नातेवाईक आवडतात पण आपले नाही, सासूरवाडीचे. तेवढंच प्रिय आपल्याला काय सुख आहे. एक जणानं मला विचारलं, महाराज तुमचे नातेवाईक कसे? मी म्हणले आमचे नातेवाईक अहो एवढे चांगले की असं वाटतंय त्यांच्यावर फुलं टाकावी. फुलं कशी? कुंडी सहित टाकावी. कळलं त्यालाच कळलं. म्हणजे नातेवाईक महाराज आज पाहायला गेलं ना तर भाऊकी सुद्धा आपली नाही. इथली सगळी चांगली आहेत. इथलं सांगत नाही, मला कीर्तन करायचंय, दुसरी कुठचं सांगते. पण महाराज भाऊकी सुद्धा अशी आहे की आपल्या भाऊकीला आपली आठवण फक्त लग्न समारंभामध्ये एखादा मुलगा जर आंतरजातीय विवाह करत असेल तरच भाऊकीला भाऊकी आठवते. एखादं काहीतरी वाईट होत असेल तर भाऊकी आठवते. भाऊकी आपण दुःखात आहे, आपण संकटात आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे काही श्रीमंती नाही, आपल्याला मदतीची गरज आहे, तेव्हा मला सांगा भाऊकी येते का हो? अजिबात नाही. भाऊकी सुद्धा आपली नाही, माणसं आपली नाही, कुणी सुद्धा कुणाचं राहिलं नाही. प्रत्येक नाती स्वार्थाची आहेत. म्हणून महाराज म्हणतात कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहाती निराळी रांडापुरी सखळ तुका म्हणे थे सोडविला कोणी एका चक्रपाणी वाचून. कुणावर अवलंबून राहू नका. घर माझं, बायको माझी, मुलं माझी, जमीन माझी. काळाची एवढी पडेल बजेवा, काळाची एवढी पडेल बजेवा, काळाची एवढी पडेल बजेवा, काळाची एवढी पडेल बजेवा, काळाची काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा. काळ खूप भयंकर आहे. म्हणून पुरुष मंडळ, महिला मंडळ लक्षात घ्या. पहिलं जर बघायला गेलं ना तर पहिलं सत्ययुगामध्ये, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग ही जर युग पाहिली तर या युगामध्ये सत्ययुगामध्ये 28 हाताचा माणूस असायचा. किती हाताचा? किती? 28 हाताचा माणूस. आणि तो 1,00,000 वर्ष जगायचा. किती वर्ष? लक्ष देऊन ऐका बर का. किती वर्ष? त्याचं आयुष्य 1,00,000 वर्षाचं होतं. काळ बदलला आणि देवानं 1,00,000 वर्षावरचा एक शून्य कमी केला. किती राहिले? 10,000. त्रेतायुगामध्ये उंची सुद्धा अर्धी कमी केली. 28च्या निम्मे 14 हाताचा माणूस झाला आणि आयुष्य किती झालं? 10,000. द्वापार युगामध्ये अजून उंची निम्म्यानं कमी केली. 14च्या निम्मे
14.5 निम्मे 7 हाताचा माणूस आणि आयुष्य किती केलं 1000 वर्ष बरोबर ना 1 0 कमी केला आणि कलियुगामध्ये माणसाची उंची केली 3.5 हात बघा आपल्या देवादिकांच्या मूर्त्या सुद्धा बघा किती उंचीच्या आहेत 3.5 फुटाच्याच आहेत बरोबर ना 3.5 हात उंची केली आणि आयुष्य किती दिलं 100 वर्ष बघा आता मला म्हणायचंय आपण तरी कलियुगाच्या तोंडाला आहे जी शेपटीकडे माणसं जाणार आहेत ना काही दिवसानं असं होणार आहे मी असं ऐकलंय की हरभऱ्याच्या झाडाच्या खाली बसून म्हणजे माणसाची उंची एवढी कमी होणार आहे की तो माणूस हरभऱ्याचं झाड केवढूस आहे केवढं आहे एवढूसच त्या हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस जेवण करेल आणि असं म्हणतात एका भाकरीच्या घासात त्याचं काय भरेल पोट भरेल आणि आयुष्य फक्त किती वर्षाचं असणार आहे 7 वर्षाचं मला तर असं वाटतंय कमीत कमी सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा की देवा आता तरी शून्य कमी करायच्या नादी लागू नको बाबा कारण आता जर 100चा शून्य जर कमी झाला तर आयुष्य किती राहतंय 10च वर्ष 10 वर्षात तुम्ही काय काय करणार अवघड झालंय सगळं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या कुळाचा जर उद्धार करायचा असेल तुम्हाला वाटत असेल की आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय सांगणं सांगितलंय तर पूर्वजांना आपल्या काय वाटतं आणि पूर्वजांनी आपल्या करता काय कमवून ठेवलंय आणि त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात धन्य हरी भक्त जन्म निज भवशी धन्य 2:30 वाजलेपर्यंत तो आत्मा इथं असतो आपल्या पाहुणे मंडळींना आपल्या जवळच्या मंडळींना आशीर्वाद देत असतो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कशा करता कल्याण इच्छिती त्याचे सदा त्यांचं कल्याण व्हावं म्हणून जो आमचा अट्टाहास चाललाय आज आम्ही नको त्याला माझं म्हणतोय देवाचं नामस्मरण करत नाही अरे हा सगळा जो आपल्या मागचा दुःखाचा वाटा आहे तो भगवंताच्या नामस्मरणाशिवाय सरणार नाही म्हणून याच्या करता कीर्तन आहे म्हणून नामस्मरण आहे इथं श्राद्धाला कीर्तन का ठेवायचं मला सांगा शेंडगे परिवाराला पैसे जास्त झालेत का झालेत का दुसऱ्यानं कीर्तन ठेवलं म्हणून आम्ही ठेवतो श्राद्धाला कीर्तन ठेवणं म्हणजे फॅशन आहे का हाय का असं अजिबात नाही कीर्तन कशा करताय तर या ठिकाणी जे नामस्मरण होणार आहे या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर भोजनाच्या पंक्ती बसणार आहेत या कीर्तनामध्ये आलेल्या लोकांचा जो आशीर्वाद मिळणार आहे त्या सगळ्यांचा संचय आपल्या बाबांच्या वाटेला जाणार आहे आणि त्या पुण्याच्या संचयामध्ये जमा होणार आहे पापाचं आणि पुण्याचं मोजमाप होणार आहे आणि पुण्याचं पारडं वरती आलं की त्यांच्या करता स्वर्गाचे दार काय होणार आहेत मोकळी होणार आहेत म्हणून कीर्तन आहे म्हणून आयुष्यभर काय काय जण म्हणतात महाराज तो माणूस गेला म्हणजे कायमचा संपला अजिबात नाही अरे देह जळतो आत्म्याला मरण नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका आपण म्हणतो आम्ही दहन केलं नैनम छिंदंती शस्त्राणी कोणत्याही शस्त्रानं ज्याला कापू शकत नाही त्याला काय म्हणतात आत्मा म्हणतात नैनम दहती पावका कोणत्याही दहनानं ज्याचं दहन होत नाही त्याला आत्मा म्हणतात तो आत्मा आज इथं आहे म्हणून नको तिकडच्या नादाला लागण्यापेक्षा नको त्याचा अट्ठास करण्यापेक्षा आज आम्ही देवाला विचारत नाही आज आम्ही देवाचं भजन करत नाही आज आम्हाला मोठी गाडी मोठा बंगला 4 चाकी गाडी पाहिजे लाखोची संपत्ती पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची गाडी 15 लाखाची असू द्यात 20 लाखाची असू द्यात अरे घर 50 लाखाचं आहे पण त्या घरामध्ये जर माईबापाला जागा नसेल ना तर त्या घराची काडी मात्र किंमत नाही आज आम्ही अट्ठास करतोय घर माझं बायको माझी जमीन माझी 50 लाखाचं घर बांधलं आम्ही कौतुकाने सांगतो पण एखादं म्हटलं ना महाराज चला कीर्तनाला तर ते काय म्हणतं माहितीये का आलो असतो कीर्तनाला
पण घरी कुणी नाही. पुरुष मंडळ इकडे लक्ष द्या. मला सांगा 50 लाखाचं घर कुणी बांधलं? बोला बोला पटपट. अजून कीर्तन 2 तास संपणार नाही. 2:30ला फुलं टाकायचेत आपल्याला. बोला तुमचं उत्तर येऊ द्या, नाही तर कीर्तन संपणार. 50 लाखाचं घर बांधलं कोणी? आपण. मग त्या घराचं मालक कोण? आपणच ना. कसे हजारचे? मग 50 लाखाचं घर आम्ही बांधलं आणि एखादं म्हटलं ना कीर्तनाला चला, आम्ही सहज सांगतो आलो असतो, पण घरी कुणी? मला सांगा घर आपण बांधलं का घरानं आपल्याला बांधलं? अरे घरानं बांधलं ना. आता आपण म्हैस घ्यायला जर गेलो, कितीपर्यंत म्हैस बसते? 1 लाखापर्यंत. 90,000. 90,000ची म्हैस आणली आम्ही विकत. कुणी आणली? कुणा करता? महिला मंडळ. कुणा करता? आपल्या करता, बरोबर ना. मग त्या दिवसापासून त्या म्हैशीचं मालक कोण? कोण? आपण ना. मग रोज सकाळ सकाळी खऱ्यानं सांगा बरं का, आता म्हैशीचं मालक जर आपण असेल तर रोज सकाळ सकाळी उठले उठले शेण कुणी कुणाचं काढतं? म्हैस तुमची का तुम्ही म्हैशीचं? जरा जाग व्हा, विचार करा. अरे आम्ही मालक व्हायला गेलोय पण नोकर होऊन बसलोय. घर आम्ही आमच्यासाठी बांधलं पण घरी कोण नसेल तर आम्हाला कुठं जाता येत नाही. अरे म्हैस आम्ही आमच्यासाठी विकत घेतली पण म्हैशीचं नोकर आम्ही झालो. रात्रंदिवस शेण काढत बसलोय त्या म्हैशीचं. विचार करा. आम्ही पसारा वाढवून बसलोय. घर माझं, बायको माझी, जमीन माझी, गाडी माझी, बंगला माझा, बहीण माझी, कोणी सुद्धा कुणाचं नाही. वेळ आली ना, वेळ, पाऊस जोपर्यंत पडतोय तोपर्यंत आनंदात मोर पावसात नाचतोय. पण पाऊस संपला की मोराला आपला पिसारा आणि देवाचं बोलवणं आलं की माणसाला आपला पसारा हा आवरावाच लागतो. आवरावा लागतो. म्हणून जास्त महाराज ह्याच्यात राहू नका की मला काय होणार नाही, मला माझं कोण बिघडू शकत नाही. त्याचं बोलवून आलं की जावं लागतंय. मग हे कीर्तन कशा करता? पूर्वजांकरता सांगितलंय. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा जय. चला हार घाला या घरातली महिला म्हणजे. पहिली मोडकी गाडी पाहिली, वट्यावरचं अंगण सुनं पाहिलं. आमचा बाप ओट्यावरती बसायचा, पेपर वाचत बसायचा. अरे ती मोडकी सायकल घेऊन गावभर फिरायचा आमचा बाप. अरे गावामध्ये बाप रुबाबात फिरायला लागला तर बापाला बघून आमच्या गावची माणसं रामराम ठोकायची. पण आमचा बाप आज उरला नाही. अरे आमचा बाप आम्हाला केव्हा आठवतो? ज्यावेळी खुंटीला अडकवलेली जपाची माळ पाहिली की आम्हाला आमचा बाप आठवतो. अरे दुसऱ्या शेतामध्ये राबत असणारा दुसऱ्याचा बाप पाहिला की आम्हाला आमच्या बापाचा संघर्ष आठवतो. अरे ज्यावेळी एखाद्या बापानं अंगा खांद्यावरती पोराला घ्यावं आणि हाताला धरून शाळेत न्यावं त्यावेळी अंगणवाडीत बसणारा आणि आमच्यासाठी स्वतःचा दिवस वाया घालवणारा आमचा बाप आम्हाला आठवतो. अरे ज्यावेळी आम्हाला चालायला येत नव्हतं आमच्या आई बापानं आम्हाला हाताला धरून चालायला शिकवलं. अरे त्याच बापानं आमचं नशीब, आमचं जीवन आणि आमचं सगळं काही सावरलं. तो बाप आज उरला नाही. आमचा बाप घरामध्ये झोपून असू द्यात, आमचा बाप घरामध्ये वयोवृद्ध असू द्यात, नवे आमचा बाप घरामध्ये आजारी असू द्यात, झोपून असलेल्या बापाला पाहिलं ना तरी सुद्धा महाराज त्या पोराला सांत्वन असते की माझ्याकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिंमत नाही. कारण आमच्या घरामध्ये माझा कोण जिवंत आहे? माझा बाप जिवंत आहे. बाप जिवंत आहे. मुलाला कळत नाही लाईट बिल किती येतंय, भाजीपाला कुठून येतोय. अरे दळण कुठून दळून आणायचं मुलाला माहित नसतं. दारे कसे धरायचे असतात मुलाला माहित नसतं. पैसा कुठून येतोय मुलाला माहित नसतं. अरे घरामध्ये पैसा किती लागतोय, खर्च किती होतोय मुलाला माहित नसतं. बाप गेल्यानंतर कळतं दारे कसे धरायचे, बाप गेल्यानंतर कळतं भाजीपाला कुठून आणायचा, बाप गेल्यानंतर कळतं की शेतामध्ये राबायचं कसं असतं. अरे बाप गेल्यानंतर कळतं की लाईटीची बिलं कशी बंद करावी, लाईटीची बटणं कशी बंद करायची, हे बाप गेल्यानंतर कळतं. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे, अरे तुमच्या माई बापाला काय लागत नाही रे.
आता नवीन सण येऊ द्यात, दिवाळी येऊ द्यात, तुमच्या बापाला कपडे घेऊ नका, तुमच्या आईला साडी घेऊ नका. त्यांना काडी मात्र अपेक्षा नसते रे तुमच्याकडून. फक्त एकदाच आपल्या माई बापाच्या जवळ जा आणि आईला एक मिठी मारून आईला विचार, आई तुला बरं वाटतंय का ग? बाबांच्या चरणाचा स्पर्श करा आणि बाबांना विचारा, बाबा तुम्हाला मी जेवण घालू का? एक घास आपल्या हाताने आपल्या बापाच्या तोंडामध्ये भरवा. अरे पहाडासारखा दिसणारा बाप ज्यानं कधीच आपलं दुःख कोणाला दाखवलं नाही. अरे अख्खं गाव रडलं पण आमच्या बापाच्या कधी डोळ्यात पाणी आलं नाही. पण तो बाप तुमच्या एका प्रेमाच्या स्पर्शानं आणि एका विचारपुसेने तो पहाडासारखा बाप नाही त्याला रडू कोसळलं तर विचारा. अरे गावभर मुलीचं लग्न असलं तर पत्रिका वाटत फिरतो, गावभर लाडू वाटत फिरतो, माझ्या दीदीच्या लग्नाला यायचं बर का, माझ्या दीदीच्या लग्नाला यायचं. अरे जो बाप ज्याची मान कधी चार माणसात झुकली नाही, तो बाप आपल्या मुलीच्या लग्नाला प्रत्येकाला खाली वाकून नमस्कार करत असतो. काही चुकलं तर माफ करा, सांभाळून घ्या बर का पाहुणं. अरे ज्या बापानं स्वतःचा पेन देताना माणूस 5 वेळा, अरे 10 वेळा विचार करेल 5 रुपयाचा पेन देताना दुसऱ्याला, पण तो बाप आपल्या 25 वर्ष सांभाळलेल्या आपल्या काळजाचा तुकडा आपली लेक देताना किती विचार करत असेल विचार करा. अरे काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपलेली लेक ज्यावेळी सासरला जाते ना, कधीच त्या बाप कुणासाठी न रडणारा, कधीच बाप कुणासोबत हात न पसरणारा, तो बाप त्या लेकीसाठी आपल्या पाहुणे रावळ्यांकडे माफी मागतो आणि सांगतो, दादा हो, अहो माझी लेक मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले, तिच्या डोळ्यात मी आसवे येऊ दिले नाहीत. माझी लेक तुमच्या घरामध्ये येईल ना, त्यावेळी जास्त सोनं नाणं नाही घेऊन येणार. आमची धन दौलत कमी आहे, आमचा बंगला नाही, आमची गाडी नाही, पण एक गोष्ट सांगते बर का दादा, तो बाप सांगतोय पाहुणे मंडळींना, आमची लेक एवढी सुसंस्कृत आहे, रोज आमची लेक ज्ञानेश्वरीचं पारायण करते, गाथा वाचते, भगवंताचं दर्शन घेते. अरे रात्रंदिवस भगवंताचं स्मरण माझ्या लेकीकडे आहे. माझी लेक येताना तुमच्या घरी सोनं नाणं नाही घेऊन आली ना, तरी सुद्धा माझी लेक येताना ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या घरात घेऊन येईल आणि तुमच्या घराचं नंदनवन करून टाकेल, गोकुळ करून टाकेल. हा विश्वास त्या बापाचा आहे. बाप काय करतो दादा? बाप करी जोडी लेकुराच्या ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी. बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. बाप फुल ते गुलाब, ते गुलाब, त्याच्या कष्टाच्या घामाला आहे मोत्याचा सुवाद. त्याच्या कष्टाच्या घामाला आहे मोत्याचा सुवास. बाप तलवार ढाल, बाप तलवार ढाल, पेटती मशाल, बाप पेटती मशाल. जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. अरे काय असतो बाप? कधीतरी आपला झोपलेला बाप पहा, अंधाऱ्या खोलीत जावा. अरे कपड्यावरती 10 जागेवरती पडलेली ठिगळे पहा आणि आपल्या अंगावरचा शर्ट पहा. अरे मुलाला ब्रँडेड शर्ट आणून देतो, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, पण आपला बाप किती ब्रँडेड आहे ते आपल्याला कळलं नाही. टीव्ही मध्ये विराट कोहलीनं महाराज रणा काढल्या, त्या विराट कोहलीनं काढलेल्या रणा सगळ्यांना दिसल्या,
100 रना काढल्या विराट कोहलीनं, आम्ही आनंदात नाचतो. पण आमचा बाप आयुष्यभर रनाच काढत आलाय रे, सुख दुःखाच्या धावा काढत आला. पण तो बाप कधी कोणाला दिसला नाही. म्हणून जाता जाता सांगून जाईल, आपल्या बापाची किंमत, बाप जिवंत आहे तोपर्यंत करा आणि बाप गेल्यानंतर त्याला स्मरणात ठेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता लगेचच आपल्या कैलासवासी वैकुंठवासी बाळासाहेब यशवंत शेंडगे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. फुलाचा अभंग होईल. सगळ्यांनी जागेवरती उठून उभा राहायचंय. 2 मिनिटं सगळ्यांनी स्तब्ध उभा राहायचंय. फुलाचा अभंग होईल आणि फोटोवरती फुलाचा वर्षाव. घरातली मुलं मुली या, घरातली जी सगळे या मंडळी पुढे. आहेत त्यांनी फोटो जवळ उभा राहायचंय. घरातली